नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी आपण बोलणार आहात। महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला तर आपण भारताचा एक अत्यंत चांगला हिरा अर्थतज्ञ गमावला आहे। यामुळे या भारताची फार मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे, कारण असे माणसं या देशाला मिळणे कठीण आहे आणि आताच्या तर काळामध्ये खूपच कठीण आहे। खरं पाहिलं तर आपण मनमोहन सिंग यांच्या बऱ्यापैकी जीवनावर प्रकाश पाडणार आहोत। त्यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 ला अखंड भारताच्या पंजाब प्रांतामध्ये झाला आणि त्यांचं उच्च शिक्षण जे आहे ते 1948 ला पंजाब विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं। 1957 साली कॅम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदवी घेतली। अशा पद्धतीनं मनमोहन सिंग हे वरच्या पदव्या घेत अत्यंत विद्वान बनले गेले। पुढे त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी.फिल संपादन केले। 1990 सालात जिनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली। यांचा वाढता जो क्रम आहे तो क्रम त्यांचा कमी झालाच नाही। 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। पुढे 1972 साली अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची निवड झाली। ते पंतप्रधानाचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले। 1991 पासून ते राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाचे खासदार पद त्यांनी भूषवले। 1998 ते त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पदाची भूमिका निभावली गेली। खरं पाहिलं तर विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस संसदेमध्ये त्यांना फार कठीण प्रसंग उद्भवायचे। तशा सुद्धा काळामध्ये मनमोहन सिंगनी विरोधकाला सळो का पळो करण्याचं काम केलं। अत्यंत अभ्यासू वृत्तीने मनमोहन सिंग विरोधी पक्ष नेता म्हणून प्रश्न विचारायचे। प्रत्येक गोष्ट देशाच्या हितासाठी सक्षमपणे
भक्कमपणे मांडण्याची ताकद मनमोहन सिंगाकडे होती. पुढे त्याने 22 मे 2004 ला भारताच्या पंतप्रधानाची शपथ घेतली आणि पंतप्रधान पदावर असताना 2014 पर्यंत फक्त काम एक काम, बाकीची वाच्यता नाही. भारताची आर्थिक घडी कशी बसवायची, पडत्या काळामध्ये आर्थिक बाबतीमध्ये हा देश खूप कमकुवत झाला होता. अशा काळामध्ये सुद्धा या भारत देशाला सावरण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं. या जगाच्या विविध देशामध्ये एवढे प्रेमाचे संबंध त्यांनी जोडले. अमेरिका, चीन अशा जगाच्या महासत्तेकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली. हे राष्ट्र म्हणतात की असा बुद्धिमान माणूस, असा मित्र, जागतिक विद्वत्तेमध्ये महामेरू असणारा मित्र आम्ही गमावला. अशा पद्धतीच्या श्रद्धांजल्या, आदरांजली त्यांनी वाहिली की असा पंतप्रधान, विद्वान, अर्थतज्ञ पुन्हा मिळणे नाही, अशा भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. मनमोहन सिंग यांच्या निर्वाणाबद्दल जगभरातून श्रद्धांजली, आदरांजली वाहण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे जे प्रेमाचे संबंध आहेत विविध देशाचे, ते संबंध निस्ते मैत्री म्हणून या पंतप्रधानांना ठेवले नव्हते. आर्थिक बाबतीमध्ये या देशाच्या व्यापारामध्ये कशी वाढ होईल आणि हा देश सक्षम कसा होईल, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक माणसाचे दारिद्र्य समूळ नष्ट झालं पाहिजे, गरिबी हटाव इंदिरा गांधीने जो नारा दिला होता, तो नारा पूर्ण करण्याचं काम, इंदिरा गांधीचं स्वप्न साकार करण्याचं काम भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संकल्प करून ते त्यांनी चालू केलं होता. आणि म्हणूनच आजचे केंद्रीय संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खासदार म्हणाले की मी एक माझा गुरु आणि मार्गदर्शक मी गमावला, असा त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून शोक संदेशामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. अशा कितीतरी माणसांना चटका लावून हे माजी पंतप्रधान आपल्यातून निघून गेलेले आहेत. खरं पाहिलं तर 26/12/2024 ला दिल्लीतल्या रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज 28/12/2024 ला त्यांचा अंत्यसंस्कार झाला. या देशातले विरोधी पक्ष नेते असू द्या, सर्व पक्षातले लोक हळहळ करत होते आणि असं नेतृत्व पुन्हा या देशाला मिळणार नाही.
अशी त्यांची खंत होती. त्यांच्याकडे आमच्या विरोधातल्या काँग्रेसचा हा पंतप्रधान होता, आमचा विरोधक होता, असं कोणालाही वाटलं नाही. नवनिर्माण सेनेचे प्रमुख असणारे राज ठाकरे सुद्धा म्हणाले की जे गप्प बसून काम केलं ते काम मोठमोठे भाषण करणाऱ्याला सुद्धा जमलं नाही, असं त्यांनी त्यांच्या शोक संदेशामध्ये ट्विटच्या माध्यमातून सांगितलंय. म्हणजे हे व्यक्तिमत्व बोलणारं नव्हतं, हे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला आज आपला देश पोरखा झालाय. आणि अशा पंतप्रधानाला पुन्हा जन्माला या असं म्हणायची वेळ आपल्यावर आलेली आहे. त्यांनी देशाच्या अर्थमंत्र्यासह विविध सरकारी पदावर काम केले, कितीतरी विविध सरकारी पदावर काम केले. आणि प्रत्येक पदावर काम करत असताना फक्त देशाची जडणघडण कशी असावी आणि देश शुभलाम शुभलाम शेषे श्यामला कसा बनला पाहिजे याच्याकडेच त्यांचं लक्ष होतं. आज आपण भारताच्या 13व्या पंतप्रधानाच्या विषयी बोलतो. 13वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी शपथ घेतली होती आणि त्यांनी सतत 10 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. अशा पंतप्रधानाला आपण सर्वजणच आपल्या हृदयात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि काँग्रेसला तर आज अशा विद्वानाची गरज आहे. आणि असा विद्वान अर्थशास्त्रज्ञ आणि भारताचे सक्षम असणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसच्या कळपातून जाणे म्हणजे काँग्रेसला फार मोठा धक्का बसणे असं म्हणलं तर ते खोटं ठरणार नाही. आता मनमोहन सिंग यांचं स्वप्न भारताच्या केंद्राच्या सत्तेमध्ये काँग्रेस आलं पाहिजे, हे स्वप्न त्यांचं होतं. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकाने मनमोहन सिंगावर जे खरं प्रेम आहे ते येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस सक्षम करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काँग्रेसला कौल देणं खूप गरजेचं आहे. काँग्रेस या देशाला सक्षम करू शकता अशा पद्धतीचा सूर पूर्ण देशामध्ये आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. आणि हाच पक्ष मजबूत करण्यासाठी आणि देश सक्षम बनवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अत्यंत अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच या देशातल्या काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी एक जीवानं तन मन धनाने राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि गोरगरिबाला न्याय देण्यासाठी, हा देश मजबूत ठेवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, राज्यघटना सक्षम बनवण्यासाठी आपण सर्वांनीच डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान भारताचे
यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तन मन धनाने काँग्रेसच्या पाठीशी खंबीर उभा राहावं आणि काँग्रेस भारताच्या केंद्राच्या सत्तेमध्ये पुन्हा आणावी, हीच खरी श्रद्धांजली आदरांजली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाईल, हीच खरी श्रद्धांजली आहे. आणि तन्मन धनाने सर्वच काँग्रेस पक्षाने काँग्रेस मजबूत करण्यासाठी यापुढे तळागाळात छोट्या मोठ्या बैठका, तालुक्यामध्ये संघटन मजबूत करणे, देशाच्या शेवटच्या घरापर्यंत काँग्रेस पुन्हा अजून पोचली पाहिजे. काँग्रेसचे ध्येय धरणं, काँग्रेसचे विचार सर्वसामान्य जनतेमध्ये पोचवून या देशामध्ये काँग्रेसची सत्ता आणावी आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्वप्न साकार करावं, एवढीच अपेक्षा मी खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि विविध व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.